सोलापूरकरच्या पुण्यातील घराची सुरक्षा वाढवली। शिवरायांनंतर राहुल सोलापूरकर आता आंबेडकरांबद्दल बरळलेला आहे। यानंतर सोलापूरकरच्या घराची सुरक्षा पुणे पोलिसांकडून वाढवण्यात आली आहे। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी थेट आपल्या सोबत जोडलेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे सोलापूरकरच्या घराची। वृषाली, हो नक्कीच। गेली 7 दिवसापासून खरं तर राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या समोर पोलीस सध्या तैनात करण्यात आलेले आहेत। काल मात्र राहुल सोलापूरकर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं वक्तव्य सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याच्या नंतर आणखी जास्त या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली। खरं तर दंगल नियंत्रण पथकाचे 3 पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आणखी इथली स्थानिक पोलीस पण या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य, या सर्व वक्तव्याच्या निषेधार्थ खरं तर शिवप्रेमी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी असतील हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत। आणि ज्यावेळेस काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा राहुल सोलापूरकर यांच्याबद्दलचं केलेलं वक्तव्य, यामुळे येथील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणा अलर्ट झालेली आहे आणि राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड इथल्या निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। खरं तर राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ खरं तर स्थानिक जे नागरिक आहे किंवा समाज माध्यमातून खरं तर मोठा रोष त्यांच्याबद्दल पाहायला मिळत आहे। मोठं आंदोलन सुद्धा पुण्यामध्ये छेडण्यात आलेलं होतं। दुसऱ्या दिवशी गेली 8 दिवसापासून या ठिकाणी आपण पाहतोय की मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर सीआरपीएफ जवान असतील किंवा दंगल नियंत्रण पथक असेल, हे सर्व पथक सध्या राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर आहे। ज्या पुण्यामधल्याच भांडारकर इन्स्टिट्यूट आहे, या भांडारकर इन्स्टिट्यूट सुद्धा राहुल सोलापूरकर यांनी राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र त्यांनी माफी मागावी अशी नागरिकांची भावना आहे, तीव्र भावना आहे आणि याच्याच निषेधार्थ कुठेतरी राहुल सोलापूरकर यांना नागरिकांकडून मारहाण होऊ शकते बाहेर आल्याच्या नंतर। त्यामुळे हे पोलीस यंत्रणा सध्या मोठ्या निश्चित आपण प्रमाणात पाहतोय कशा प्रकारे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे।